ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये बघत आहोत आपण सतीखंड. पार्वतीची कठोर तपश्चर्या बघून शिव पार्वतीवरती प्रसन्न होतात आणि यापुढे काय घडतं ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा शिव पार्वतीवरती प्रसन्न होता त्यावेळी शिव पार्वतीला त्यांच्याकडे वर मागण्यासाठी सांगतात. पार्वतीला जेव्हा शिवांचे दर्शन होते त्यावेळेस ती खूप प्रसन्न होते, आनंदी होते आणि ती शिवांना म्हणते की मी पूर्वीपासून तुमची पत्नी होते. दक्षाने तुमचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थानी देहत्याग हा केला. त्यानंतर मी मेना राणीच्या पोटी जन्म घेतला आणि तारकासुराच्या त्रासाने देवाने विनंती केली म्हणून मी आता पुन्हा प्रकट झाले आहे. असे आपले हे नाते जन्मांजन्मांतरीचे आहे. आता माझी पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा, एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. पार्वती शिवांना सांगते की मी आता घरी जाते. सर्व काही माझ्या आई वडिलांना सांगते आणि तुम्ही त्यांची भेट घ्या आणि मला विवाहाची मागणी घाला. आपल्या विवाहाचे कार्य हे शास्त्रविधीप्रमाणे संपन्न झाले म्हणजे सर्व काही ठीक होईल आणि दक्षाने ग्रहांचे पूजन केले नव्हते त्यामुळे काही दोष राहून अनर्थ हा घडला. पार्वतीचे हे सर्व बोलणे शिव ऐकून घेतात आणि तिला सांगतात की आता मी काय सांगतो ते तू ऐक. या विश्वातील सारे जंगम नाहीसे होणारे आहे. ते सतत परिवर्तनशील असते. मी निर्गुण परमात्मा गुणांनी युक्त होऊन एक तत्वातून अनेक तत्वास प्राप्त झालो आहे. मी एक स्वतंत्र आहे. तू कार्य करणारी प्रकृती आहे. हे विश्व मी तुझ्यामुळे धारण केले आहे. हे ग्रह ऋतू भक्तांना सुख देण्यासाठी दोघांनी मिळून धारण केलेली ही आपली विविध रूपे आहेत. मी सर्व भूतांचा आत्मा आहे. मी निरीच्छा आहे. तर तुझ्या पित्याकडे भिक्षुकासारखी तुझी मागणी का बरे मी करू? तेव्हा पार्वती शिवांना म्हणते की एकमेकांना आपण अनुरूप आहोत. जन्मजन्मची तुमची पत्नी मी आहे आणि तुमचीच सेवा करत आले आहे. तुम्ही माझे लहान काम करा. तुम्ही माझ्या पित्याकडे माझ्यासाठी मागणी घाला व त्यांना कन्यादान करण्याचे सौभाग्य त्याच्यामुळे प्राप्त होईल. ही अद्भुत लीला करून तुम्ही आपले यश हे वाढवा. त्यावेळी शिव पार्वतीला म्हणतात की आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या पितांकडे तुझ्यासाठी मागणी घालेल आणि शिव एवढे सांगून ते अंतर्धान पावतात व बघितल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो आणि मंगलवाद्याचे सूर हे वातावरणामध्ये पसरतात. शिव अंतर्धान पावल्यानंतर पार्वती ही आपल्या दोन्ही सख्यांसोबत तिच्या आईवडिलांकडे जाते आणि तिच्या आगमनाचे वृत्त करतात. हिमालय आणि मेना म्हणजे तिचे आईवडील खूप आनंदी होतात. ते तिच्या स्वागतासाठी सर्वजण रथात बसून येतात. सारे नगर सजवण्यात येते आणि अनेक ठिकाणी केळीचे खांब हे रोवले जातात. चौकात सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात. पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया हातात मंगलदीप घेऊन पार्वतीला ओवाळण्यासाठी सज्ज असतात. सर्व मंगलध्वनींचे सूर हे निनादत असतात. राजकन्येला पाहण्यासाठी अनेक स्त्री पुरुष तेथे उपस्थित असतात. जेव्हा पार्वती नगरात प्रवेश करते तेव्हा तिच्या आई वडिलांना होणारा आनंद हा अवर्णनीय असा आनंद त्यांचा असतो. ते दोघे तिला भेटण्यासाठी तिच्याकडे धावत जातात. पार्वतीचे सख्या देखील त्यांना नमस्कार करतात. पार्वती आणि तिच्या सख्या ह्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतात. त्यावेळी त्यांच्या दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू हे वाहू लागते. पार्वती ही नगरामध्ये आप्तजनांची त- भेट घेते. तसेच चंदन आणि पुष्पादिकांनी सर्वजण पार्वतीची पूजा करतात. तिच्या मोठमोठ्याने जय जयकार देखील करतात. पार्वतीला सजवलेल्या रथामध्ये बसवतात आणि वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रसादाकडे तिला आणले जाते. परिवारातील स्त्रिया तिची आरती करतात. काही स्त्रिया तिची दृष्ट काढतात, मंगल उपचार करतात. नगरात असा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे याचकांना दानधर्म देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्यावेळी हिमालय हा सर्व परिवाराला घेऊन गंगेवर स्नानासाठी जातो, तेव्हा शिव हे नटाचे रूप घेऊन तेथे गायन करतात. मेना राणी त्या नटाला सुवर्णाच्या पात्रातून दान हे देते. पण
ते दान शिव नाकारतात. मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे, असे ते सांगतात. तेव्हा ती आपल्या पतीला बोलवते. सेवकांना सांगते की याला येथून बाहेर घालवा. त्यावेळी शंकर आपले मूळ रूप प्रकट करतात. हे पाहून मेना आणि हिमालय या दोघांनाही आपली चूक कळते. इकडे हिमालय आणि मेना यांच्या मनात शिवांबद्दल आदरभाव आहे हे पाहून मात्र इंद्राला विचार पडतो की हिमालयाने जर आपली कन्या शिवजींना दिली तर त्यांना निर्माण पद हे मिळेल, परंतु असे होता कामा नये. त्यावेळी सर्व देव हे बृहस्पतीकडे येतात आणि त्यांना सांगतात की आमचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिमालयाकडे जा आणि तेथे जाऊन शिवजींची निंदा करा. ती ही शिवांशिवाय दुसरा कोणासोबतही लग्न करणार नाही, परंतु हिमालयाने जर भावभक्तीने आपली कन्या जर शिवांना अर्पण केली तर त्यांना तात्काळ मोक्ष हा मिळेल. आणि हिमालय तर हा तर रत्नांचा आगर आहे. हिमालयाला जर मोक्ष लाभला तर सर्वच गोंधळ होईल. जर अनिश्चिततेने पार्वतीचा विवाह करून दिला तर त्याचे फळ मात्र सावकाश हे हिमालयाला लाभेल. बृहस्पतीने देवांचा विचार मान्य केला आणि त्यांनी ही गोष्ट ब्रह्मदेवाला करण्यासाठी सांगितली. ब्रह्मदेव शिवाकडे जातात व स्वतःचीच निंदा स्वतः करा असे ब्रह्मदेव शिवाला सांगतात आणि सर्व देवतांनाही याला मान्यता देतात. सर्व देवतांच्या मान्यतेवरून शिव हे पुन्हा एकदा ब्राह्मणाचे रूप घेतात आणि हिमालयाच्या दारामध्ये जातात. त्या दिव्य ब्राह्मणाला पाहून हिमालय उठून उभा राहतो आणि नमस्कार करतो. पार्वती देखील त्या ब्राह्मणाला नमस्कार करते. ब्राह्मणाचा आशीर्वाद घेते. हिमालय हा अतिशय आदराने त्या ब्राह्मणाचा सत्कार करतो. अत्यंत प्रेमाने त्यांची आदराने पूजा करतो. त्यावेळी ब्राह्मण स्वरूप शिव म्हणतात की मी ज्योतिषी वृत्तीचा आहे आणि पृथ्वीवर सर्वत्र संचार मी करत असतो. तू आपली कन्या शिवाला देणार हे मला समजले आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. त्यावेळी ब्राह्मण स्वरूप शिव हिमालयाला म्हणतात की तुझी कन्या इतकी सुंदर आहे, भवितव्य उज्ज्वल आहे, असं असताना देखील तू आपली कन्या जटाधारी गळ्यात सर्प असणाऱ्या शिवजीला का बरे देण्यास तयार झाला? ते तुझ्या कन्येला कसे सुखी ठेवू शकतील? तरी तू आत्ताच विचार कर. या विवाहाला तू मान्यता देऊ नको. सर्व लोक तुझा धिक्कार करतील. शिवजींना कोणतेही नातेसंबंध नाही. तुझ्याकडे तर रत्नांच्या खाणी आहे. शिवाकडे काहीच नाही. तरी मेनेलाही हा विचार पटवून दे आणि पार्वतीला तू विचारू नको. ब्राह्मणाची ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर मेना म्हणजेच पार्वतीची आई अतिशय दुःखी होते आणि ती आपले पती हिमालय यांना म्हणते की ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकल्यानंतर मला खूप दुःख झाले आहे. काय करावे हे मला आता कळत नाही. आपली पार्वती शंकरांना आपण कशी देणार? मी आपल्या पार्वतीला शंकरांना कधी देऊ शकणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा असे मेना हिमालयाला सांगते. मेनेची ही अवस्था पाहून शिवजी सप्तऋषींचे स्मरण करतात आणि त्यावेळी तत्काळ सप्तऋषी हे प्रगट होत्या. सप्तऋषींसोबत अरुंधती ही देखील असते. सप्तऋषी महादेवांना विचारतात की तुमची काय आज्ञा आहे? ते आम्हाला सांगा, आम्ही ती पूर्ण करू. शिव सप्तऋषींना सांगतात की सध्या तारकासूर हा सर्वांना अतिशय त्रास देत आहे आणि ब्रह्माने त्याला वरदान दिले आहे, त्यामुळे त्याला कोणीही मारू शकत नाही. त्याच्या वधासाठी मी पार्वतीबरोबर विवाह करण्याचे ठरवले आहे आणि माझ्या प्राप्तीसाठी पार्वतीने कठोर अशी तपश्चर्या देखील केली आहे आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. देवांच्या सांगण्यावरून मी भिक्षुकाचे रूप घेऊन हिमालय आणि मेना यांच्याकडे गेलो आणि तेथे मी माझी स्वतःचीच निंदा केली. हे ऐकल्यानंतर आता मेना ही आपल्या मुलीचा विवाह माझ्यासोबत लावून देण्यासाठी तयार होणार नाही. आता तुम्ही माझ्या वतीने हिमालय व मेना यांच्याकडे जा आणि तेथे गेल्यावर त्यांना सर्व समजून सांगा की जेणेकरून ते आपली मुलगी मला देण्यासाठी तयार होतील. त्यांच्या सांगण्यावरून सप्तऋषी आणि अरुंधती हे सर्व हिमालयाच्या दिव्य नगरीत येतात. हिमालयाची नगरी ही स्फटिक मण्यांप्रमाणे अतिशय सुंदर अशी होती. स्वर्गातील अनेक वृक्ष या नगरीत होते. अनेक विविध रंगाचे पक्षी येथे दिसत होते. रंगीत फुलाने फुललेली विविध रचनांची उद्याने येथे दिसत होती. ती नयनरम्य अशी नगरी पाहत पाहत ऋषी हिमालयाच्या दारापाशी येऊन पोचतात. त्यांना पाहून हिमालय त्यांचे स्वागत करतात.
ते सर्वांना आसनावर बसवतात, त्यांची पूजा करतात आणि विचारतात, "आपण येथे का आला आहात? तर आपली काय सेवा करू ते सांगा." पुढे सप्तऋषी हे हिमालय आणि मेनाला पार्वती आणि शिवांच्या विवाहाबद्दल काय सांगतात, कसे विवाहासाठी त्यांना तयार करतात, हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.